भनकाजी दिशाया लाग लाग घुमाया लंबोदर गौरी सुता सुर लागे सुखाचे डम 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 डमरू वाजे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरया रे बाबा मोरया रे 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 मोरया रे बाबा। खूप छान या ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। Let's go. मेरी से मेरे पास सबसे अरुबा ए दे 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 मुत्तुलुन्नली कन्नु दे दे मुत्तुलुन्नली मुत्तु दे दे क्या पे दे सिटी मार सिटी मार सिटी मार सिटी मार सिटी मार यार के नार में गस्तार में छुपते बदले स्टार सिटी मार सिटी मार सिटी मार सिटी मार सिटी मार यार के नार में गस्तार में छुपते बदले स्टार
माथ्यापेटीत खुर्चीने माथ्यापेटीत होती है फीलिंग्स जरा समझो ना सनम मेरी फीलिंग्स को होती है फीलिंग्स जरा समझो ना सनम मेरी फीलिंग्स को वर्षावात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आपल्या सर्वांचे लाडके आणि दमदार आमदार माननीय दिलीप मध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। पण सर्व अति शांतते ठिकाणी आहे त्या ठिकाणी फिरवायचं आहे। या ठिकाणी आपल्या दर्शनासाठी या वेगवेगळ्या पवई महोत्सवास देण्यासाठी खास या ठिकाणी आपल्या सर्वांचे दमदार आमदार माननीय दिलीप मामा लांडे यांचं या ठिकाणी आगमन आहे। आपण सर्वांनी जल्लोषात त्यांचं स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना आधार म्हणून आधार काठीचं सुद्धा या ठिकाणी वाटप केले जाणार आहे। याची आपण सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। सर्व रसिक माता भगिनींना विनंती आहे, कृपया आपण आपली जागा सोडू नका। या ठिकाणी आपल्या भेटीसाठी पवई महोत्सवाला सदिच्छा भेट देण्यासाठी तुम्हा आमांचे लाडके दमदार आमदार माननीय दिलीप मामा लांडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। आपण ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणी सर्वांनी बसून राहायचं आहे। आपण कुणीही जागा सोडू नका। मी दादांना विनंती करेन की आपण मामांना घेऊन स्टेजवरती यायचं आहे। आपण कुणीही जागा सोडू नका। या ठिकाणी अगदी थोड्याच वेळ त्याचबरोबर मामांच्या बरोबर असणाऱ्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपणही मामांच्या बरोबर मंचावरती यायचं आहे। आपण सुद्धा या ठिकाणी सन्माननीय आहात। आपल्या सर्वांचे दमदार आमदार माननीय दिलीप मामा लांडे यांचं स्टेजवरती आगमन झालं आहे। समोरच्या सर्व रसिकांना विनंती आहे, मामांचं एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा। जोरदार टाळ्यांचा आवाज होता, त्यांच्या कानापर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे। आपल्या सर्वांच्या आग्रस्त खास दादा आमचे प्रकाश कांबळे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी शाल आणि बुके देऊन सन्मान करण्यात येत आहे। त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे। यानंतर ज्या उत्साहासाठी आपण थांबलेले आहात, आतुरतेने ज्यांची आपण वाट पाहत होता, भाजपा 157 वार्ड अध्यक्ष आमचे महेश चौगले साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी महाजन कदम साहेब यांच्या शुभ हस्ते शाल आणि बुके देऊन सन्मान करण्यात येत आहे। त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे।
धन्यवाद सर्वच मान्यवर अतिथी. यानंतर आपण ज्यांच्या दर्शनासाठी किंवा ज्यांच्या मुखातून वाणी ऐकण्यासाठी आपण थांबलेले आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे तुम्हामांचे आमचे लाडके दमदार आमदार माननीय दिलीप मामा लांडे यांना मी विनंती करतो आपण समोरील जनसमुदायास संबोधित करावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करून महाराष्ट्राचे भाग्यविधाते तुम्हा आम्हा सर्वांचे आशास्थान आपल्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना मानाचा मुजरा करून व्यासपीठावर उपस्थित असलेले तुमच्या सर्वांचा विश्वास तुमच्या सर्वांचा आशीर्वाद ज्यांच्या डोक्यावरती आहे ते माझा लहान भाऊ अशोक आणि सहकुटुंब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला दर्शन देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या तमाम बंधू भगिनी मातांनो, मी दिलीप लांडे तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या पायावरती डोकं ठेवून आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेतो, आपल्या सर्वांचं दर्शन घेतो. असाच आपला आशीर्वाद असाच आपला विश्वास कायम माझ्या डोक्यावरती पाठीवरती राहो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या विश्वासाने तुमच्या सर्वांच्या दर्शनाने तुमच्या आणि तुमच्या परिवाराची सेवा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मान सन्मान द्यायचं काम माझ्या हातून घडो एवढं ईश्वरचरणी आणि तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो. आज सालाबादप्रमाणे याही वर्षी हा आपला पवई उत्सव तुंगागाव उत्सव ज्या पद्धतीने आपल्या खेडेगावामध्ये गावामध्ये जत्रा असते अशाच पद्धतीने अशोकने तुमच्यासाठी आपण या ठिकाणी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपण या ठिकाणी आले असल्यामुळं आपल्या गावचे सण आपल्या गावची प्रथा परंपरा हे आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्याच दृष्टिकोनातून गेले अनेक वर्ष आपल्या गावची प्रथा आणि परंपरा आपल्या गावामध्ये कोकणाचा असणारा मेवा हा आपल्यापर्यंत कसा पोचला जाईल, आपली प्रथा आणि परंपरा कशी टिकली जाईल, आपल्या गावातील मेवा या ठिकाणी याच मार्केटमध्ये कसा लोकांना मिळेल या दृष्टिकोनातून अनेक वर्ष प्रयत्न केले जातात आणि त्याच तुमच्या विश्वासाने या ठिकाणी प्रत्येक वर्षी हा महोत्सव तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्याने या ठिकाणी साजरा केला जातो आणि प्रत्येकाचा आशीर्वाद आणि आपलं सहकार्य हे गेले अनेक वर्ष एका विश्वासाने एका ताकदीने एका जिद्दीने आपण अशोक आणि अशोकच्या कुटुंबियाच्या पाठीमागे ठेवलं. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती कायम ठेवलं याची जाणीव मला आणि अशोकला आहे आणि म्हणून या निमित्ताने आपलं दर्शन मिळेल, आपला आशीर्वाद मिळेल याच दृष्टिकोनातून हा कार्यक्रम घेतला जातो आणि म्हणून या निमित्तानं आपण आलात, आपलं दर्शन घडलं, आशीर्वाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. हे आभार मानत असताना या नवीन वर्षामध्ये बंधू भगिनी मातांनो, दिलीप लांडे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियाच्या पायावरती डोकं ठेवत असताना तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण एका विश्वासाने एका जिद्दीने एका ताकदीने 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण उचलून तुमच्या आणि तुमच्या परिवाराचा आशीर्वाद धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण माझ्या डोक्यावरती ठेवलात आणि प्रचंड आशीर्वादाने या विभागातून आपण मला निवडून दिलं, आशीर्वाद दिलात त्याबद्दल तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियाच्या पायावरती डोकं ठेवून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. असाच आपला आशीर्वाद असाच आपला विश्वास कायम माझ्या डोक्यावरती राहो आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या विश्वासाने
तुमच्या मनामध्ये असणारा या चांदिवलीचा, या तुंगा गावचा विकास, चांदिवलीतील आणि या तुंगा गावामधील लोकांची सेवा, या विकास आणि सेवेच्या माध्यमातून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मान सन्मान द्यायचं काम माझ्या हातून घडो, एवढं परमेश्वर चरणी आणि तुमच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ह्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपला आशीर्वाद घेऊन आपल्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी पवई विकास समितीच्या वतीने मामांचा ते सत्कार करणार आहेत. त्याचप्रमाणे कोकण युवा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करणार मी व्यासपीठावर त्यांना बोलतो. कृपया आपण स्टेजवर या, लवकर या. पवई विकास समिती आणि कोकण युवा प्रतिष्ठानचे लोक लवकर या. हा सत्कार झाल्यानंतर आपल्या विभागातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण आधार कार्ड देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. मामांच्या हस्ते काही ज्येष्ठ नागरिकांचा आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर उर्वरित लोकांना जागेवरच आपण काठी देणार आहोत. सर्वप्रथम पवई विकास समितीच्या वतीने सन्माननीय आमदार दिलीप मामा लांडे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे, तरी मामांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी मामांना विनंती करतो.